इथे मात्र समजला नाही आणि इथे निर्धाव चेंडू सांगता झाली. अजय कोळीची अनुपस्थिती पुन्हा एकदा या संघाला लाभते. VRCC गणेशपुरी संघाला नक्कीच यावंच केले की पहिला काम महत्वाचं आहे. ते काम करा आणि मग खेळ. 2 चेंडू 2 धावा धाबाकडे लागतायत. दांडी गल रिकामी ठेवली जागा ऑफ साईडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने मात्र सरळ वेध घेतला. डावी यष्टी वाकवली आणि पहिला मोहरा बाद झाला तो तकदीर पाडेकरच्या रूपानं. तर म्हणजेच या चिंद्रन संघाचा धावसंख्या 2 असताना इथे मात्र पॉवरफुल गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज रुपेश पाटील मैदानामध्ये जातोय. रुपेश पाटील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय 5 षटकांचा वाजवी खेळ इथे सुरू आहे. या 5 षटकामध्ये धावा उभ्या कराव्या लागणार आहेत. या दरम्यान मात्र मी निवेदन करेन विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि शिरडोण या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि शिरडोण या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. सामना जरा फास्ट घ्या. 25 मिनिटं पंच फक्त द्या त्यांना पहिला चेंडू पडल्यानंतर कारण वेळ खूप लागतोय सामन्यांना आणि 8 सामने खेळवायचे 5 षटकांचे. त्याच्यामुळे वेळ नाही आपल्याकडे. काल खूप कमी सामने झाले ओपनच्या गटामध्ये. असेच थोडंसे अडखळता नेहमी आपण अडखळताना पाहिलं आहे. त्याच्यामुळे आज मात्र आपण ग्रामीण क्रिकेट खेळतोय त्याच्यामुळे वेळाकडे लक्ष द्या. ती वेळ सांभाळली जाईल. 25 मिनिटाचा पूर्वार्ध. गोलंदाज प्रथमेश कोळी रुपेश साठी सुरेख फटका स्क्वेअर लेग सीमारेषा सहज पार केली. 1 बाउंड चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर येतोय. पहिला चौकार या सामन्यातील. अफलातून संगीत मात्र आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने हे गाणे आपल्याला अक्षरशः नाचवत आहेत. अमोल जाधव सुमधुर संगीत आपण ऐकलं आणि आपल्या गावागावात आता मात्र सिंगर बनतायत. ही मोठी गोष्ट आहे. पण इथे मात्र झेल बराच वेळ हवेत आहे. दर्शन कोळीने मात्र वेळेत झेल टिपला आणि अशा प्रकारे दुसरा मोहरा बाद होतोय. तो म्हणजे चिंद्रन संघाची धावसंख्या 6 असताना. इथे मात्र आता धावा उभ्या कराव्या लागतील. आविष्कार पाटील एक नवीन आविष्कार घडवेल का? परंतु इथे मात्र डावखुरा फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. अजय कडू यालाही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. ज्याप्रमाणे प्रथमेश कोळीनं ताकदीची गोलंदाजी केली. 1 चौकार जरूर खाला परंतु 2 मोहरे टिपले आणि धावा दिल्या 6. काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र जोरदार लाऊड अपील झालं होतं पायचीतचं परंतु पंचाने ते पायचीतचं अपील फेटाळलं होतं. परंतु अजय तिथे गाफील राहिला. आपली क्रीज सोडला आणि पुढे उभे राहिला. तत्पूर्वी मात्र यष्टिरक्षकांना आपली कामगिरी चोख बजावली आणि रनआउटच्या रूपानं त्याला बाद केलं. तिसरा फलंदाज पहिल्या षटकामध्ये दर्शननं मात्र चांगली खेळ दाखवला तिथे आणि बाद केलं. हॅलो मी इथे विनंती करतो गावठाण टीमचे कॅप्टन आणि शिरडोण टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे पुढच्या मॅचसाठी. गावठाण टीमचे कॅप्टन आणि शिरडोण टीमचे संघनायक आपण लगेच आमच्या इथे व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचसाठी आपण इथे उपस्थित राहायचं आहे.
चला नक्कीच मी मगाशी अनाऊन्स केलं होतं की आपली उपस्थिती नोंदवा आपण. विनोद स्पोर्ट्स गावठण आणि शिरडोन या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतोय की आपण यायचं आहे. एक भव्य दिव्य स्पर्धेचे आपण साक्षीदार बनतोय. भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण आपला बहारदार खेळ दाखवणार आहात. त्याच्यामुळे विलंब न लावता लगेचच आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. सामना सुरू करायचा आहे लगेच. पहिल्या षटकाची सांगता झाली. काय अप्रतिम आपल्या गुणवत्तेला न्याय देणारा षटक ठरलं आणि प्रथमेश कोहलीनं आपला खेळ दाखवत अप्रतिम कामगिरी केली. एक चौकार जरूर लगावला होता रुपेश पाटीलनं, त्यालाही परतवलं. तकदीर पाटेकरलाही परतवलं आणि त्याचबरोबर अजय कडूला ही परतवलं. आणि अशा प्रकारे 3 बाद पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मात्र निव्वळ 6. राहुल कोळी गोलंदाजीच्या मार्कवर आपले धुरा सांभाळलेलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन वहुलं एनकडून. स्ट्राईकवर मात्र फलंदाज असणारे तो म्हणजेच केतन आविष्कार पाटील. तर नॉन स्ट्राईकला मात्र केतन कडू, एक फार मोठं क्रिकेटमधलं नाव आहे. चिंद्रन क्रिकेटच्या पटलावरचं वलभच्या रजनीमध्ये ज्यानं बाईक फटकावली होती तोच केतन कडू मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. राहुल कोळी याचा अखोड टप्प्याचा हा चेंडू नीटचा समजला नाही आविष्कारला आणि आविष्कार मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू विसावला यष्टरक्षक दर्शनच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. नाणेफेकीच्या कौलानंतर प्रथम स्वीकारलं आहे गोलंदाजी आणि ती गोलंदाजी आतापर्यंत सुंदर आपण पाहतोय, अनुभवतोय. हा क्रिकेटचा खेळ एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्सही मोठाच लागेल. कमिटमेंट पाहतोय आपण प्रत्येक खेळाडूची. प्रत्येक खेळाडू मात्र इथे तुटून पडतोय. पंचांचा इशारा येतोय. लेगबाईच्या रूपाने ही धाव येते. ही एक धाव मात्र धावपलक हळुवारपणे पुढे जाऊन ठेपतोय. निव्वळ 3 बाद 7 वरती. पहिल्या षटकामध्ये मोठे धक्के चिंद्रन संघाला बसले. धक्क्यातून सावरावं लागणार आहे आणि केतन कडू आणि आविष्कार पाटीलवर मात्र ही जबाबदारी आली. इनेट क्रमांक 5 वरती केतन कडू खेळतोय. पहिला चेंडूला सामोरं जाईल तो म्हणजे तर राहुल कोळीच्या. ही जबाबदारी मात्र केतन कडूवरती आहे. कारण जर विचार केला तर 5 षटकांचा खेळ आहे आणि आतापर्यंत निव्वळ 8 चेंडू या पूर्वार्धामध्ये टाकून झालेत. चला सामना सुरू करा. 25 मिनटं फक्त आपल्या वाट्याला येतील. अकोट टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आतिश डोळकरनं मात्र हा सहज झेल टिपला आणि त्याच्यावरती दारोमदार होती तो केतन कडू मात्र पहिला चेंडू हल्ला करण्याच्या नादामध्ये परतला आणि अशा प्रकारे चौथा मोरा बाद झाला. तो म्हणजे चिंद्रन संघाची धावसंख्या निव्वळ 7 असताना. अक्षय यायचं आहे, आपल्या संघनायक पाठवायचं आहे. इथे मात्र अडचणीमध्ये सापडतोय अक्षरशः हा जय 11 रोशन साई संघ चिंद्रन मात्र अडचणीमध्ये सापडतो. 4 फलंदाज अगदी स्वस्तामध्ये परतवलेत. फक्त एकमेव चौकार लगावला रुपेश पाटीलनं आणि आता 3 फलंदाज शून्यावरती बाद. आविष्कार सुरेख फटका. हा मात्र ताकदीचा खेळ. कव्हरच्या डोक्यावरून लागवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मात्र हा येतोय 1 बाउंड चौकार. संघाचा संघनायक विनेश डोळकरच्या डोक्यावरून हा चेंडू फटकावला. प्रथमेश कोहलीचा लुक मात्र बदलला आहे आणि त्या लुकमुळे कदाचित तो लवकर ओळख पटत नाही आहे. सुरेख आविष्कारच्या बॅटमधून धावा जमतायत. सुंदर फटका. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी उजव्या हाताकडून गेला. स्क्वेअर लेगचे पंच चेंडूकडे पाहत राहिले. क्षेत्ररक्षक फक्त निहाळत राहिले. चेंडूनं आपलं ध्येय गाठलं. आला आणखीन एक चौकार. चिंद्रन गावचा प्रत्येक प्लेयर दमदार आणि सुंदर. चिंद्रन गावचा प्रत्येक प्लेयर दमदार आणि सुंदर.
क्या बात. एच डी सीचं कौतुक केलं जाईल. या डी जे ऑपरेटरने मात्र सर्वांना प्रभावित केलं आहे. बहारदार संगीताबरोबर समालोचक, लाईव्ह, गुणलेखक, संघ या सर्वांना प्रभावित या माणसांनी केलं आहे. टायमिंग साधत अगदी सुवर्णमध्ये साधला आहे खेळाचा. काय लाजवाब कमिटमेंट. गाणं आलं की चिंद्रन संघाचा प्रत्येक खेळाडू हा झुंजार आहे. तर झुंजार खेळ आविष्कारच्या रूपानं पाहतोय. जिथे धावा येत नव्हत्या तिथे मात्र लागोपाठच्या 3 चेंडूवर 14 धावा लुटत आता मात्र चांगला प्रतिकार दिला जातोय. षटकार. अगदी एकाला झाकावून दुसऱ्याला काढावा. सुनील अनिलची जोडी आम्ही पाहिली आहे. सुनीलचा विस्फोटक खेळ आम्ही अनुभवला आहे आणि हा संघ मात्र अक्षयच्या संघासमवेत लढेल. तर इथे मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. राहुल पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभावित मारा केला पण नंतरच्या 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा दिल्या आणि अक्षरशः आविष्कारनं मात्र अप्रतिम कामगिरी करत धावा लुटल्या. झेल घेण्याच्या अगोदरच राखीव खेळाडूंना सांगितलं की आतिश डोळकर हा झेल टिपणार आणि त्यांना हा साधा सोपा झेल टिपला. इथे मात्र उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या साथीदाराला साथ देणं गरजेचं आहे. ती साथ मिळत नाही आहे. एका बाजूला आविष्कार एकटा झगडतोय पण दुसरा मात्र फक्त आपली हजेरी लावून परततोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला संघाची धावसंख्या 21 असताना. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट, खेळाप्रती असलेलं प्रेम दाखवलं जातं. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. फायदा मिळणार का? फायदा जरूर मिळाला असता. खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं परंतु आपलातून फेकी आली होती अविनाश डोळकरची परंतु प्रथमेश कोळीने तो चेंडू मात्र कलेक्ट करू शकला नाही. अन्यथा फलंदाजाला परतावं लागलं असतं. इथे धावा आल्या 2 आणि या 2 धावेनेसी धावकर धावाला चिंद्रन संघाच्या 5 बाद 23. आविष्कार चांगली कामगिरी. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय आमच्या दिशेनं. भरधाव वेगानं येतोय. चेंडू येतोय चौकार. रायगड जिल्ह्यात गाजतय नाव क्रिकेट संघाचा. जय 11 क्रिकेट संघ चिंद्रन गावाचा. इथे मात्र एकटा आविष्कार लढतोय. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये आपण प्रवीण भोईरला पाहिला त्या प्रवीण भोईरने हल्ले केले. इथेही अगदी सेम टू सेम 3 फलंदाज 0वरती परतलेत. एकानं एक चौकार लगावला, एकाने दुहेरीचा फटका लगावला. फार मोठी कामगिरी नाही पण इथं आविष्कारनं मात्र चांगली कामगिरी. काय लाजवाब कमिटमेंट. सडेतोड उत्तर दिलं जात आहे. तू भलेही वाघ असतील परंतु मीही तुझ्यावर हल्ला करू शकतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मी एकटा लढणार, मी एकटा झगडणार. हल्ला प्रति हल्ला केला जातोय. आविष्कार मात्र इनफॉर्म खेळतोय. आपलातून कामगिरी मिरविकेट सीमारेषा किती सहज क्लिअर केली. येतोय षटकार.
तो गाणं मात्र कदाचित आविष्कारनं डोक्यात घातला की आमच्या गावातील प्रत्येक खेळाडू झुंजार आहे. ते झुंजार खेळ दाखवला जातोय. प्रथमेश कोळीवर हल्ला होणं सोपं नाही आहे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 मोहरे टिपले आणि 6 धावा दिल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये चाचपडलं जात आहे. दर्शन चाचपडला. प्रतीकनं मात्र चांगली कामगिरी केली आणि तरीही एक धाव रोखू शकला नाही आहे. ही एक धावेचं उत्तर तुम्हाला उत्तरार्धामध्ये द्यावं लागेल. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला तो म्हणजेच 5. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धापळकर धावा लागत आहेत त्या म्हणजेच 34. 5 बाद 34. जबरदस्त खेळ. स्ट्राईकवर पहिल्यांदा येणार तो ओमकार पाटील. साथ देणं, महत्त्वपूर्ण भागीदारी रचणं ह्या गरजेचं असतात. क्रिकेटमध्ये असू दे अथवा लाईव्हमध्ये असू दे, तुम्हाला भागीदारी, तुमची साथ देणं गरजेचं असते. साथ लाभते का हे पाहण्याजोगे ठरणार आहे. इथे मात्र हा सुंदर चेंडू लाऊड अपील करण्याचा प्रयत्न केला, परंतु दक्ष पंतांनी तो अपील मात्र फेटाळला आणि 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये आणि इथे पाहतोय आपण की अशा प्रकारे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना हा मात्र जय 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघ जाऊन ठेवतोय. तो म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धापळकर धावा 34 लागत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीचा विचार केला तर प्रथमेश कोळीनं 2 षटकामध्ये धावा मोजल्या 19. 3 बळी मिळवले तर राहुल कोळीनं मात्र 15 धावा देत 1 मोहरा टिपलाय. फलंदाजीचा विचार केला तर तकदीर पाडेकर मात्र 3 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा जमवू शकला. सलामवीर अजय कडू 0वरती परतला. रुपेश पाटील 4 धावांनी परतला. केतन कडू 0 आणि राकेश पाडेकर मात्र 0वरती परतला. या मंडळीनं मात्र फार काही योगदान दिलं नाही, परंतु एका बाजूनं मात्र लढत राहिला, सुंदर खेळ दाखवत राहिला आविष्कार पाटील. अजूनही एकटा माणूस 26 धावेनिशी हा आविष्कार खेळतोय. काय बॉटमॅनचे फटके त्यानं लगावले आहेत. मोठे फटके लगावले जात आहेत. इनेट क्रमांक 4वरती येऊन फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि हा जर आविष्कार पाटील मात्र जर अंतिम 2 षटकापर्यंत टिकून राहिला तर कमीत कमी 60 धावा नक्कीच धापळकर लागतील. पण त्यासाठी त्याचे विकेट टिकून राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचे समवेत असलेले पार्टनर, त्याचे सहकार्यांना साथ देणं गरजेचं आहे. ती साथ लाभेल का की महत्त्वपूर्ण भागीदारीला भगदाड पाडण्यासाठी ब्रेक थ्रू देणारा एखादा गोलंदाज प्रथमेश कोळी कोण निर्माण करतो, कोणाच्या हातामध्ये चेंडू विसावतो हे येणारे वेळ ठरवेल. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धापळकर धावा मात्र 5 बाद 34 चिंद्र संघाचा. तर नक्कीच अतिशय सुरेख स्पर्धा, फार मोठी स्पर्धा. अविनाश डोळकर ज्यांना सुंदर झेल टिपले होते, तर अविनाश डोळकर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हॅलो. या दरम्यान साई नेटचे प्रोप्रायटर आदरणीय अरुण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं नेट सेवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली. मी पुन्हा एकदा सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तुमचं लढण्याचं धाडस जर परिपक्व असेल तर नशीब ही तुम्हाला साथ देतं. ती साथ आपण पाहिली आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फाईनच्या दिशेनं यष्टिरक्षकाला चकून गेला. सरळ सीमारेषा बाहेर चौकार आणि या चौकारानं मात्र नक्कीच धावांचा प्रवाह आणखीन बलकड बनतोय. अविनाश डोळकर गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतायत की हा चेंडू आहे स्क्वेअर आणि अवांतर धाव मात्र येते. धावा मात्र धावपळकर चांगल्या लागत आहेत. वाटलं नव्हतं की आव्हान उभं होईल, परंतु आव्हान उभं करण्यासाठी आविष्कारनं अप्रतिम कामगिरी केली. 39 धावा धापळकरती लागत आहेत. एक चांगला आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. अकोट टप्प्याचा चेंडू फक्त आणि फक्त फटकेबाजी. काय लाजवाब खेळ सुरू आहे.
वन मॅन आर्मी सारखा झगडतोय, लढतोय आणि डीप स्क्वेअर सीमारेषा क्लिअर करतोय. येतोय षटकार. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली. तर पाहतोय आपण ॲक्शन रिप्लायमध्ये स्क्रीनवरती की कशा प्रकारचा मोठा फटका लगावला आविष्कारनं. भल्या भल्यांची वाट लावण्याचं काम मात्र आविष्कार करतोय. प्रथमेश कोळीवरती हल्ला केला, अविनाश डोलकरवरती हल्ला झाला. एवढंच नव्हे तर राहुल कोळीवरतीही हल्ला झाला. या हल्ल्यातून सावरण्यासाठी प्रथमेशला मात्र आता शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. एकटा नडतोय अक्षरशः, एकटा आविष्कारनं. अप्रतिम कामगिरी. 44 धावा, 5 बाद 45. 5 बाद 45. वरून सरळ सरळ मिड विकेटची सीमारेषा. तो 7-12 माझ्या नावावरती आहे. ती एरिया माझी आहे आणि त्या एरिया माझ्या असल्याप्रमाणे फटकेबाजी केली जाते आहे. येतोय अविनाश डोलकरवरती आणखीन एक मोठा फटका. आविष्कार फटकेबाजी करतोय, फटकावतोय, अक्षरशः मारतोय. माही मार रहा है त्याप्रमाणे आविष्कार ठोक रहा है. षटकार. क्या ठोका यार. मैंने देखा तूने देखा किसने देखा तुझे देखा. लंबा छक्का देखा. क्या बात. HDC ठोका म्हटला की लगेचच अमित म्हात्रे जोहे यांचा आवाज आपण लावला. काय ही टायमिंग आहे, काय आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 13 चेंडूमध्ये वैयक्तिक 42 धावांच्या वरती आविष्कार खेळतोय. लाजवाब खेळ. धावाकड धावा लागल्या त्या तब्बल आणि तब्बल 51. हॅलो, मी विनंती करतो शिरडोन टीमचे एखादे सदस्य किंवा संघनायक आपण व्यासपीठावर यायचं आहे. टी शर्ट घेऊन जा. बॉल चेक केलेला आहेत पंचांकडे. चिंद्रन टीम. अविनाश डोलकर मागणं ठरतोय. सुरेख कार्पेटच्या आधारती लगावलेला हा फटका शतरक्षक घेतोय, उचलतो, फेकतोय. तत्पूर्वी मात्र लॉंग ऑफचा शतरक्षक धावत आला धरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, पण धावा तत्पूर्वी 2 पूर्ण केल्या आणि 44 धावा वैयक्तिक खेळतोय आविष्कार आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेवतोय तो 53वरती. 5 बाद 53. स्वप्नातही वाटलं नसेल ते म्हणजे त्या VRC गणेशपुरी संघाला की एवढ्या धावा उभा राहतील, परंतु झुंजार खेळ. सुरेख इन्स्ट्रक्शन पाहिलं. पंचांकडे इशारा जरूर केला आविष्कारनं, परंतु दक्ष पंचांनी मात्र ते फेटाळलं आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. बऱ्याच अवधीनंतर हा निर्धाव चेंडू आला. या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावा. आविष्कार बरसतोय, चेंडू हवेत. रितेश कोळीनं मात्र आविष्कारच्या खेळीला थांबवलंय. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात होता, थोडासा वाईड होता. लॉंग ऑफला नाही ठेवला शतरक्षक, त्याने डीप एक्स्ट्रा कव्हरला ठेवला आणि तो साधा सोपा झेल मात्र टिपला. वैयक्तिक धावा जमवल्या त्या म्हणजे तब्बल 44 आणि परतला. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या आविष्कारसाठी. एकटा झगडलाय, एकटा लढलाय. काय कमिटमेंट आपल्या खेळाविषयी. फलंदाज बाद. पाचवं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल रितेश कोळी. अभिषेक कडू ऑन स्ट्राईक. 6 फलंदाज बाद झाले. स्क्रीनवरती पाहतोय आपण. गोलंदाज मात्र सज्ज. 53 धावा, 6 बाद 53 प्रेडिक्ट केलं जात आहे. ओमकार पाटील स्ट्राईकवरती असेल. रितेश कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. अभिषेक कडू मात्र स्ट्राईकवरती आहे. स्लोवर चेंडू होता. नीडचा चेंडूकडे पाहिला नाही अभिषेकनं
आणि इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. चेंडूकडे तुम्हाला वळून पाहणं गरजेचं आहे. डोळे मोठे करून तुम्हाला चेंडूकडे जर पाहिलं तरच चेंडू कनेक्ट केले जातील. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आव्हान किती उभं होईल हे येणारे 5 चेंडू ठरवतील. 5 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. इथे 5 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. मी म्हटलं होतं की धावांचा अभिषेक केला जाईल. त्या अभिषेक कडून मात्र आंबट गोड अनुभव या रितेश कोळीला दाखवला आणि मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिला. आणखीन एक मोठा फटका, षटकार. उधळीत ये रे गुलाल, तू श्याम मैं राधिका. ज्याप्रमाणे आविष्कार श्याम ठरला, ही राधिका मात्र इथे बनते. अभिषेक कडू. धावांचा गुलाल उधळला जातोय. धावांचा पाऊस पाडला जातोय. सुरेख फटकेबाजी. धापलकर धावा लागल्या 59 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रितेश कोळी राईट मोर दी विकेट. फटका फसलाय. शतरक्षक तैनात होता. अविनाश डोळकर मात्र इथे फसला. साधा सोपा झेल जमिनीला दान केला आणि 1 धाव मात्र 2 धावा मात्र वसूल केल्या. अभिषेकनं सुटलेला झेलाचा फायदा उठवला. येणाऱ्या 3 चेंडूवरती जर का मोठे हल्ले झाले तर मात्र हा झेल अंगलट येऊ शकतो. परंतु इथे मात्र खेळ बहारदार होतोय. 61 धावा एक चांगलं आव्हान उभं केलं जात आहे. 2 चेंडूंचा 3 चेंडूंचा वाजवी खेळ अजूनही शिल्लक आहे. सुंदर हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. ऑफस्टिकर पडला चेंडू. थोडीशी इन स्विंग आउट स्विंग आपण पाहिली आणि त्याच्यामुळे चेंडू मात्र गिरकी घेतली. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावपळकर धावा लागतात 61. अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. हल्ला हल्ला बॉल. 1 पाऊल मागं टाकलं जात आहे डॉट खेळून. पण पुढच्या चेंडूवर मी मागे का सरकलोय दाखवलं जात आहे. जेवढे तुम्ही मागे जाऊन धावाल तेवढी उडी लांब पडते. ती उडी लांब टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू निर्धाव खेळला आणि या चेंडूवरती मात्र मोठा हल्ला. मिडविकेटची सीमारेषा अतिशय सहजपणे पार केली आणि हल्ल्याला धावा आल्या 6. मिळालं जीवदान. बरोबर असताना प्रवीण भोईरचा झेल सुटला आणि 64 बनवल्या. 67 बनवल्या. इथे मात्र हा झेल सुटला आणि लगेचच लगावला षटकार. धापळकर धावा लागल्या त्या तब्बल 67. 6 बाद 67. जबरदस्त कामगिरी. चांगली फटकेबाजी पाहतोय. अगदी 8व्या क्रमांकावर आलाय. शतरक्षणामध्ये थोडी ढिसाळ कामगिरी VRCC गणेशपुरी संघाची पाहिली. ही 1 धाव मात्र आली. 68 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. 69 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या आणि 70 धावांचं आव्हान उभं केलं. हॅलो. त्यानंतर मी इथे टॉससाठी इथे आमंत्रित करतो आमचे सन्माननीय मान्यवर साई नेटचे प्रोप्रायटर आदरणीय अरुण पाटील साहेबांना विनंती आहे आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला असेल गावठाण संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल शिरडोण संघ. तर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. आणि आदरणीय अरुण पाटील साहेब खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर आहेत. शिरडोण आणि गावठाण या 2 संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. नियम तुमच्यापर्यंत पोहोचलेत. 5 षटकांचा सामना आहे. टॉस होतोय गावठाण आणि शिरडोण. आदरणीय अरुणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस लागलाय शिरडोण. येस थँक्यू सो मच अरुण पाटील साहेब. टॉस जिंकलात. सर्वप्रथम निर्णय काय असेल? प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय करू. आपण आज खऱ्या अर्थानं या वर्षीमध्ये पहिल्यांदा डे नाईट या संकल्पने खेळताय. काय म्हणशील या आयोजनाबद्दल? एकदमच चांगलं आयोजन आहे आणि चांगली शृंखला आहे. समोर उरणमधला एक गावठाण बलाढ्य संघ. या संघाला तुम्ही फिल्डिंग करता किती धावसंख्या किती रोखाल? जास्त कमीत कमी धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
येस तुम्हाला शुभेच्छा या सामन्यासाठी. त्यानंतर आपण गावठाण संघ, जर टॉस तुमच्या बाजूला लागला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता तुमच्या त्या निर्णयाच्या विपरीत बॅटिंग करायच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता 2 सामने आपण पहिले बॅटिंग करत असताना खूप मोठं टार्गेट दोन्ही संघांना उभारलंय. तुमचा किती टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना? नक्कीच 60+ तर करावंच लागतील, कारण ग्राउंड पण छान आहे आणि फटके तर लगेच बाहेर जातात आणि म्हणून धावा तर हव्याच असतील. शेवटचा प्रश्न. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राकेशभाई गायकवाड आणि आयोजकाबद्दल आपण काय म्हणाल? खरोखर चांगलं आयोजन आहे. असं क्वचितच बघायला मिळतं एवढं सुंदर आयोजन. पाठीमागे पण रायगड प्रीमियर लीगला पण जसं होतं तसाच शोभा वाटते या आयोजनाची. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. या नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपण. शिवनेरीच्या पायऱ्या आज रडल्या असतील तुमच्या आठवणीने, जिथे जन्म दिला वाघाला एका वाघिणीने. खासा वीज झाला असेल रायगड तुमच्या भेटीसाठी, दाखवली शिवबाला ज्याने स्वप्न मोठी. पाचाडाचाही जीव झाला असेल थोडा थोडा तुमच्या मायेपोटी. सह्याद्रीही हिरमोसला असेल आज जो होता तुमच्या अखंड पाठी. भगवा तुमच्या सन्मानासाठी आज थोडा वाकला असेल तुमच्या पुढे मुजऱ्याला. राजे आज अखंड महाराष्ट्र झुकला असेल. 3 एप्रिल 1680 अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी इहलोकी देह ठेवला. यमानेही डोळे पुसत पालखी उचलली आणि 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 एक शिवपर्व संपलं. जगदंब जगदंब. यस थँक्यू. आवाज होता खऱ्या तर आमचे मार्गदर्शक दिनेश पाटील सरांचा. थँक्यू सो मच डीजे. तर या दरम्यान या मंचावरती आदरणीय भरतशेठ गायकवाड साहेबांचं आगमन झालं. प्रसिद्ध उद्योजक. ओवळे प्रीमियर लीगमध्ये जो संघ चॅम्पियन बनला होता त्या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्यांच्या समवेत आदरणीय मुकुंदजी दापोलकर या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी त्यांचं पुन्हा एकदा या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं शब्दसुमनानं सहर्ष स्वागत करतोय. पहिलं सत्र आपण पहिलं बॅटिंग करत असताना चिंद्रन संघानं मात्र धावा केल्यात 69 आणि 70 धावांचं एक मोठं टार्गेट मात्र या ठिकाणी उभं केलं. या मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग करत असताना या गणेशपुरी संघाला 70 धावा कराव्या लागतील. 14.00 ही धावगती राखायची प्रत्येक षटकामागे. फलंदाजी करण्यासाठी 2 ओपनर, खऱ्या अर्थाने विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रथमेश कोळी आणि त्याच्या बरोबरीने असं खेळाडू विनेश डोलकर. पहिल्या सत्रामध्ये मात्र आविष्कारनं काय अफलातून फलंदाजी केली. फलंदाजीचे आविष्कार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. चौफेर फटकेबाजी आणि या लांब लचक षटकार आपण पाहिले आविष्कारच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार होतोय. अभिषेक कडू पहिलं षटक हाताळेल. पॉवर प्लेचं षटक. यस गेम इज ऑन. 15 सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात. या आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना. ओव्हर द विकेट अभिषेक कडू. प्रथमेशसाठी बॅकफुटला गेला, त्यानंतर मात्र बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र बॉल सरळ चाललाय. पहिल्या बॉलवरती मात्र हा घणाघाती षटकार. पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय. अभिषेक कडू आणखीन एक चांगला स्ट्रोक. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. प्रथमेश कोळी ऑन फायर. काल खऱ्या अर्थानं विनेश डोलकर या खेळाडू मात्र 61 धावाचे एक विस्फोटक इनिंग देखील साकारले. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. एका बाजूने स्ट्रायकिंग एंडला असलेला प्रथमेश कोळी मात्र इथे आक्रमक झालाय. हे वादळ थांबवणं गरजेचं आहे अभिषेक कडूला, चिंद्रन संघाला. कारण जर का तुम्हाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. ओ द विकेट. अभिषेकचा बॉल पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू कमबॅक कशा प्रकारे करावं याचं ज्वलंत उदाहरण सांगणारा हा चेंडू फेकला अभिषेक कडून. या स्पर्धेमधला हा 200वा निर्धाव चेंडू.
तुम्ही पाहता आमच्या सोबत आहेत. आम्ही खऱ्या अर्थानं ज्यांना चालतं बोलतं संगणक म्हणून ज्यांचा आम्ही उल्लेख करतो, आमचे गुणलेखक उमेशजी भोईर. खूप चांगला स्ट्रोक, कॉपीबुक स्टाईल फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी जीवाच्या आकांतानं मात्र बॉलला त्या ठिकाणी थांबवतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी 3 धाबा घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होत्या आणि या 3 धाबा मात्र सहजगत्या कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. 3 धाब्याने संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 15 धाबा. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी मार्ग साधताना सुरुवातीपासून आक्रमण ही खऱ्या अर्थानं प्रथमेश कोहलीची ओळख. एका बाजूने मात्र कालच ज्या खेळाडू मात्र 61 धाबांची एक विस्फोटक इनिंग साकारली होती तो विनेश डोलकर मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. दोन्ही आक्रमक आहेत फलंदाज. अशा फलंदाजांना रोखणे एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे चंद्रन संघाच्या गोलंदाजांसमोर. आणि खास करून या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये राकेश पाडेकर हा खेळाडू आहे. या गोलंदाजाकडे भरपूर लक्ष असेल चंद्रन संघाच्या खेळाडूंचं, कारण एक लेफ्ट हँड स्विंगर बॉलर म्हणून ज्याची ख्याती. खूप चांगला खेळाडू अभिषेक कडूचा हा बॉल मात्र तुम्ही पाहताय ब्लाइंड स्ट्रोक खेळून काढलाय. कशाही प्रकारचा बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही आहे. इथे मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिल्या 15 धाबा जरी दिल्या तरी तो षटक खूप किफायतशीर मानला जातो, कारण फलंदाजांकडे एवढे चांगले स्ट्रोक आहेत आणि त्यामुळे मात्र गोलंदाज नेहमीच मार खातात प्रत्येक मैदानामध्ये. इथे मात्र कमबॅक करतो मैदानामध्ये अभिषेक कडू हा गोलंदाज. द विकेट इथे मात्र हलक्यात दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. राकेश पाडेकर हा खेळाडू आहे त्या ठिकाणी, त्याने मात्र बॉल थांबवलाय. एक सिंगल मात्र मिळेल ती म्हणजे गणेशपुरी टीमला आणि या सिंगलने मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर गणेशपुरी टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती बिनबाद 16 धाबा. सी सूरज आमचे डीजे ऑपरेटर आपल्या सुमधुर संगीतानं मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये मात्र तुम्ही पाहताय खूप चांगले सामने आणि चांगलं आयोजन तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. राकेश पाडेकर हा गोलंदाज ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता, भरपूर काही अपेक्षा असतील या खेळाडूकडून. मात्र आता मात्र चंद्रन संघाला डावपुरे हाताचा हा शैलीदार गोलंदाज आणि समोर मात्र खऱ्या अर्थाने एक आक्रमक फलंदाज विनेश डोलकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे प्रथमेश कोळी. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन मात्र डोक्यात ठेवावं लागेल आणि त्यानुसार फलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल टप्पा पाडलाय थोडासा, तुम्ही पाहताय बाउन्स घेतला आणि सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ही ओळख आहे राकेश पाडेकरची. आपण जेव्हा जेव्हा तालुका आपला खऱ्या अर्थानं टेंबोडे वलप संघ आपण पाहिला, त्या संघाकडून मात्र खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. यस थर्ड अंपायर, मी विनंती करतो आमचे आयोजक लगेचच आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. तिसरी पंचाची मागणी केली आहे. थर्ड अंपायर शैलीवरती आक्षेप घेतलाय गोलंदाजाच्या. आपण पाहतो या ठिकाणी आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण ही स्पर्धा पाहतोय. आर्या स्पोर्ट्स आयोजित आमदार ट्रॉफी 2021, सिद्धेश ट्रॉफी 2021 तुतारी वादनानं मात्र मान्यवरांचं स्वागत केलं जातं. ज्या पद्धतीने एखादी मोहीम फत्ते केली महाराजांनी किंवा एखादा गडकोट जिंकला की त्याचा आनंद जल्लोष आपल्या राजदरबारी तुतारीच्या वादनानं आणि गडावरती मात्र लक्क प्रकाशाने दिवे जाळून मात्र केला जातो. तशा पद्धतीचं हे आयोजन संध्याकाळी सूर्य अस्ताला जाईल, इथे देखील दिवे पेटले जातील. लाईट प्रकाश होतामध्ये तुम्हाला सामने पाहायला मिळतील. याच दरम्यान आमचे मित्र प्रदीप मुकादम, त्यानंतर रोशन पवार, भालचंद्र कातकरी संपूर्ण टीम यांचं इथे आगमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. तर राकेश पाडेकर या गोलंदाजाच्या शैलीवरती घेतलेला आक्षेप आणि या पुन्हा एकदा बॉल तयार. लेफ्ट हँड राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. गॅप शॉट सिलेक्शन. डीप मधला क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर मात्र बॉल गोलीच्या वेगानं चाललाय. सीमारेषा पार हा चौकार. गोलंदाजाच्या शैली मानसिक दबाव आणि त्याचा फायदा मात्र घेतला मैदानामध्ये विनेश डोलकर या फलंदाजाने. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे मात्र हा बॉल तुम्ही पाहता टप्पा पडतोय, थोडासा बाउन्स घेतोय आणि तदनंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. कमबॅक करणारा हा चेंडू
आतापर्यंत तुम्ही पाहता टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 20. अजून येणारे काही बॉल आणि 50 धाब्याची गरज. काही चेंडू आणि 50 धाबा. पार्टनरशिपला लगाम लावणं गरजेचं आहे. एका बाजूनं प्रथमेश, दुसऱ्या बाजूनं विनेश. टप्प्याचा बॉल शॉर्ट मिड विकेटमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारे धाव नसेल. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. मी पहिल्यांदा उल्लेख केला राकेश पाडेकर या गोलंदाजाचे षटकं खूप निर्णायक असतील या सामन्यामध्ये मात्र चिंद्रन संघासाठी. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालली आहे. 4 चेंडू फेकले ज्यामध्ये 4 धावा खर्च केल्या. तर राकेश पाडेकरनं विनेश टोलकरनं मात्र एक षटकार देखील लगावलाय. एक आक्रमक असा फलंदाज आणि त्याला थांबवलाय. बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे. यावेळेस मात्र धोका संभावेल. फलंदाज बाद होतोय. सांघिक यश मिळालंय. प्रथमेश कोहलीला मात्र इथून परतावं लागेल. बिग विकेट. अरे कशाला कशाला गीत तुम्ही ऐकलं या ठिकाणी महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथजी माळी साहेबांचं हे गीत आणि प्रॉपर टायमिंगवरती मात्र हा साऊंड प्ले केला. फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाला रनआउट. आपण पाहतो या ठिकाणी सांघिक यश मिळालं चिंद्रन संघाला. चिंद्रन गाव म्हटलं की नक्कीच आपण आवर्जून उल्लेख करू. एक प्रसिद्ध समालोचक महागुरू MD गडगे सरांचा हा गाव आणि त्यांच्या गावातील मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला 3ऱ्या क्रमांकावरती आतिश डोलकर. विनेश डोलकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूने मात्र स्ट्रायकिंग एंडला आतिश डोलकर. बॉलिंग मागपती बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळेस राकेश पाडेकर. रिदम चुकलाय. पंचाने मात्र थांबवलंय गोलंदाजाला. रनवेवरती बिघाड झाला आणि त्यानंतर मात्र हा डेड बॉल. तर बॉलिंग रनवेवरती एखादा खेळाडू गोलंदाजी करत तेव्हा मात्र आपण थोडंसं शांतता राखा ही मात्र वॉर्निंग किपरला दिली असेल आमच्या पंचांनी कदाचित. राकेश पाडेकर पुन्हा एकदा बॉलिंग मागपती. लेफ्ट हँड राऊंड विकेट. इथे मात्र हा तुम्ही पाहता चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेर चालला उजव्या यष्टीचा. या बाहेर जाणारा चेंडू पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं आहे. अव्वांतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे गणेशपुरी टीमला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लगावण्याचं काम मात्र राकेश पाडेकर या गोलंदाजानं केलं आहे. राऊंड विकेट. शफल झाले होते फलंदाज आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात राकेश पाडेकरनं. आणि मी जे म्हटलं होतं खऱ्या तर कमबॅक करणारं षटक जे हवं होतं चिंद्रन संघाला ते षटक मात्र फेकण्यामध्ये यश आलं राकेश पाडेकरला. 2 षटकांचा खेळ संपला आणि या टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 21 धावा. मराठी भाषेचा बुलंद आवाज. मराठी भाषेचा बुलंद आवाज ताणाने ग्राउंडवर. तारा गावचा रोशन पाटील. तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. तारा गावचा रोशन पाटील बेस्ट कॉमेंट्रेटर. थँक्यू SDC सूरज. खूप खूप स्वागत आणि आभार आहे. आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. तर आता मात्र गरज असेल 18 चेंडू आणि 49 धाब्याची. 18 बॉल आणि 49 धाबा. बॉलिंग मागमध्ये बॉलर तयार होतोय आविष्कार पाटील. आविष्कारनं मात्र बॅटिंग करत असताना खूप चांगली वादली इनिंग साकारली. आता मात्र गोलंदाजी देखील तेवढेच धारदार करावी लागेल कारण अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू हा टीममध्ये असणं गरजेचं आहे. एखादा खेळाडू खऱ्या अर्थानं संघाच्या सांघिक कामगिरीकडे त्या खेळाडूनं दुर्लक्ष केलं तर संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागतं. पण तो कौतुक करावं लागेल आविष्कारचं. त्यानं चांगली बॅटिंग केली आहे. आता बॉलिंग करायची आहे. चला स्पीडअप करा. 25 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असेल आणि या 25 मिनिटामध्ये आपल्याला ही 5 षटकं समाप्त करायची आहे. डे नाईट ही संकल्पना आणि त्यामुळे वेळ फार महत्त्वाचा आमच्या आयोजन कमिटीसाठी. बॉलर तयार होतो आविष्कार पाटील. समोर असेल विनेश डोलकर. विनेशला मात्र आता आठवण करून द्यावी लागेल कालच्या इनिंगची. ज्या पद्धतीने काल त्यांनी इनिंग साकारली होती 61 धावांची. ती इनिंग मात्र पुन्हा एकदा या मैदानात साकारेल का कारण आता धावा चेस करायच्यात. 18 बॉलमध्ये 49. टार्गेट भरपूर मोठं होत चाललंय आणि या टार्गेटकडे मात्र वाटचाल करावं लागेल. टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र गती होती बॉलमध्ये. टॉस झालेला चेंडू स्वतःच्या फॉरथ्रूमध्ये झेल पकडलाय. परतावं लागेल विनेश डोलकर या फलंदाजाला.
परिसरामधून हा संघ इथे पोहोचलाय आणि या एका बाजूला मात्र याच आपल्या पंचकृषीमधला हा गणेशपुरी संघ आणि या दोन संघांदरम्यान एक मोठं युद्ध तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं पूर्णपणे चुकलं होतं गणेशपुरी संघाच्या बाजूनं, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जसा राकेश पाडेकर आला त्यानंतर मात्र इथे धावसंख्येला अंकुश लावण्यामध्ये यश आलं चिंद्रन संघाला. बॉलर तयार पुन्हा एकदा आविष्कार पाटील. पहिल्या बॉलवरती एक मोठा विकेट घेतला, त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला तो म्हणजे राहुल कोळी. राऊंड विकेट. इथे मात्र अतिरिक्त बाउन्स पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं आणि वॉर्निंग देखील दिली जाईल गोलंदाजाला. पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय आविष्कार पाटील. तुमच्याकडे जर जास्त उंची असेल आणि पॉपिंग क्रीजवरती येताना तुम्ही जर शोल्डरचा वापर केला तर अतिरिक्त बाउन्स तुम्हाला मिळू शकतो आणि ते दाखवतं मैदानामध्ये आविष्कार पाटील. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह केला, बॉलला लाफ केलाय. लॉंगाच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती नजर ठेवली. सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती येत होतं, परंतु त्याला बाजूला करून मात्र हा झेल पकडलाय आणि आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे गणेशपुरी टीमला. केतन कडूचं कौतुक करावं लागेल, कारण आपण मोठ्या स्टेजला खेळतोय आणि इथे प्रत्येक चूक ही आपल्या संघाला मात्र पराभवाच्या छायेत घेऊन जाईल. त्यामुळे ही चूक मात्र करता कामा नये यासाठी मात्र त्याने बहा झेल पकडला. कारण बऱ्याचदा असं आपण पाहिलं क्षण जेव्हा सूर्यकिरण डोळ्यावरती येत असतात तेव्हा मात्र अडचणी निर्माण होते क्षेत्ररक्षण करण्या क्षेत्ररक्षणासाठी, परंतु भरपूर अनुभव आणि चांगली गुणवत्ता मात्र दाखवली त्याने त्या ठिकाणी सीमारेषा लगत. आणि आणखीन एक धक्का बसलाय. प्रेशर दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र केला या ठिकाणी चिंद्रन संघानं, परंतु गणेशपुरी संघाला मात्र या 48 धावा करायच्या येणाऱ्या काही बॉलमध्ये एका खेळाडूला मात्र इथे चांगली इनिंग साकारावी लागेल. राऊंड विकेट आडव्या बॅटनं खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि आणखीन एक धक्का. कौतुक करावं लागेल आविष्कार पाटीलचं. या षटकामध्ये मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. 3 गडी बाद केल्या आतापर्यंत आविष्कार पाटील या गोलंदाजाने. तू चल मैं आया ही परिस्थिती मात्र मैदानामध्ये निर्माण झाली आणि विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे, कारण मागचा बॉल वाईड होता तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. आता आविष्कार पाटीलनं सलग 3 विकेट घेण्यामध्ये यश आलं. आता मात्र प्रेशर वाढत चाललंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मात्र जातोय मैदानामध्ये रितेश कोळी. आविष्कार पाटील बॉलिंग मागपती. राऊंड विकेट. आतली कडा घेतली आणि त्यानंतर मात्र पायाला स्पर्श करून बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत 1 रन मिळेल, ती म्हणजे गणेशपुरी संघाला. पार्टनरशिप खूप महत्त्वाची होती. सांघिक यश जेव्हा प्रथमेश कोळी बाद झाला तेव्हा मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं गणेशपुरी संघावरती आणि त्यानंतर मात्र ते प्रेशर निरंतर टिकवलं चिंद्रन संघाच्या गोलंदाजांनी. दबाव टाकला या फलंदाजांवरती. अविनाश डोलकरसाठी हा बॉल मिस्टाम स्ट्रोक. ऑन साइडमध्ये केतननं मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला होता सिंगल हँडेड झेल पकडण्याचा, परंतु बॉल सेफ लँड झाला आणि त्यानंतर मात्र या 2 धाबा आल्या. 2 धाब्याने मात्र संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 4 गडी बाद 25 धाबा. 70 धाबा करायच्या, त्यामुळे अजूनही येणारे बॉल असतील काही शिल्लक असतील त्यामध्ये 45 धाब्याची गरज आहे, ती म्हणजे गणेशपुरी टीमला. आणि अशा क्षणाला मात्र एका फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. राऊंड विकेट. आविष्कारचा हा बॉल लॉफ केलाय. लॉंग ऑफ प्रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एलिव्हेशन नव्हतं. आणखीन एक धक्का बसतो गणेशपुरी टीमला. 5वा धक्का बसेल या ठिकाणी. तुम्ही पाहताय गणेशपुरी संघाला. चव्वेचाळीस धावा केल्या बॅटिंग करत असताना. त्यानंतर मात्र एक निर्णायक षटक फेकलं. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करून 4 विकेट देखील घेतल्या. अष्टपैलू कामगिरी. चला फर्स्ट एड किट घेऊन जायचं मैदानामध्ये. फर्स्ट एड किट घेऊन जा मैदानामध्ये. थोडीशी दुखापत झाली खेळाडूला. खूप चांगलं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. आर्या स्पोर्ट्स ओवळे आयोजित आमदार ट्रॉफी 2021, सिद्धेश ट्रॉफी 2021 हे शानदार पर्व तुम्ही पाहता या ठिकाणी स्क्रीनवरती हायलाइट्स ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती.
या 3 षटकामध्ये जे जे घडलंय ते आपण पाहतो तुमच्या स्क्रीनमध्ये. 24 इव्हेंटची संपूर्ण टीम आमच्यासोबत आहे. आमचे 24 इव्हेंटचे सर्व संदेशी पाटील, त्यानंतर आमचे टेक्निशियन विपुल असेल, कॅमेरामन प्रफुल असेल, सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण या स्पर्धेला मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीने कव्हर केलं आणि आज घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा पाहत असेल. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशभाई गायकवाड यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. तर अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये मात्र धावा करायच्या आहेत 45 आणि गणेशपुरी संघाचा मात्र मधल्या फळीतला ट्रम्प कार्ड म्हणून मी ज्याला नेहमीच संबोधतो, प्रतीक कोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. भरपूर अपेक्षा असेल प्रतीककडून, भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे. अशा संकट समयी मात्र संघासाठी धावून येणारा हा खेळाडू प्रतीक नॉनस्ट्रायकिंग एंडकडे एका बाजूने फलंदाज आहे, तो म्हणजे अविनाश डोलकर. बॉलिंग मागपती पुन्हा एकदा गोलंदाजाला पाचारण केलं राकेश पाडेकरला. या एंडनं मात्र राकेशनं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं. त्याच एंडनं मात्र पुन्हा एकदा राकेश पाडेकर बॉलिंग मागपती आलाय. लेफ्ट हँड राऊंड विकेट समोर असेल अविनाश डोलकर. 2 षटकं 12 चेंडू आणि आता 45 धाब्याची गरज. 22.50 ही धावगती मात्र राखायची आहे येणाऱ्या 2 षटकामध्ये. यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना गणेशपुरी संघाला. लेफ्ट हँड राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल थोडासा डीप राहिला, लाईन खराब होती, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. पंचाचा इशारा, तो व्हाईट बॉल. थर्ड अंपायर कंपल्सरी. येस, तिसरे पंचानं मात्र पाचारण केलं. मैदानाच्या मध्ये जायचं मी विनंती करतो आमचे आयोजक. तिसरे पंच. 12 बॉल आणि आता 44 धाबा करायच्यात. चेतन मुंगाजी मात्र तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. आता मात्र समीकरण बनलं शेवटचे 12 चेंडू आणि 44 धाब्याची गरज. 12 बॉल आणि 44 धाबा. पहिला सामना आपण पाहिला, भाताण संघानं मात्र विजय संपादन केलाय. पहिल्या फेरीतील सामने तुम्हाला मात्र या ठिकाणी सूर्यप्रकाशामध्ये खेळावे लागतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने तुम्हाला प्रकाश होतात खेळायला मिळतील. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. चला, मैदानाच्या आतमध्ये पंच आहेत, योग्य न्याय तुम्हाला मिळेल. आणि मी विनंती करेन प्रत्येक टीमच्या संघनायकाला जो काय पंचाचा निर्णय असेल आणि आमच्या आयोजन कमिटीचा निर्णय असेल त्या निर्णयाचा आपण सन्मान करायला शिका. त्यामुळे एक वेगळं स्टँडर्ड तुम्हाला क्रिकेटचं पाहायला मिळेल. तर 12 बॉल 44 धाब्याची गरज. राकेशचं हे निर्णायक षटक. समोर आहे अविनाश डोलकर. बॅकफुटला जाऊन लॉफ केला बॉलला. इथे मात्र बॉल चालला डीपमध्ये, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी देखील सुंदर आणि त्यानंतर मात्र ही सिंगल आली आहे. आता मात्र समीकरण बनलं शेवटच्या 11 बॉल आणि गरज असेल 43 धाब्याची. मधल्या फळीतला खऱ्या त्यानं गणेशपुरी संघाचा ट्रम्प कार्ड प्रतीक कोळी मात्र आता सॅकिंग एंडकडे आलाय. भरपूर अपेक्षा असेल या खेळाडूकडून मात्र आता गणेशपुरी संघाला. बऱ्याचदा अनेक मैदानावरती मात्र संघासाठी चांगलं योगदान देणारा हा खेळाडू यावेळेस मात्र सॅकिंग एंडला आलाय. 11 चेंडू आणि गरज आहे 43 धाबा. गुडघा टेकला होता, इथे मात्र जमिनीला घरंगळत बॉल चालला डीप मिड विकेटच्या दिशेने. आविष्कार त्या ठिकाणी फंबल झाले. त्यानंतर मात्र सेकंड रन क्विक थ्रो देखील झाला आणि तेवढ्याच वेगानं मात्र 2 धाबा देखील कंप्लीट केल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा मात्र मिळतील गणेशपुरी टीमला. इक्वेशन बदललं गेलं शेवटचे 10 बॉल आणि 41 धाब्याची गरज. या 4 चेंडूमध्ये किमान 12 ते 15 धाबा जरी आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला क्रिकेटचा थरार इथे अनुभवायला मिळेल. 10 चेंडू 41 धाब्याची गरज असताना पुन्हा एकदा गुडघा टेकला होता आणि फलंदाजाला फॉलो करत मात्र प्रतीकनं मात्र ही सिंगल रन देखील कंप्लीट केली आहे. आणि व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा मात्र ऍड होतील यावेळेस मात्र गणेशपुरी टीमच्या धावफलकावरती. त्यामुळे मात्र 2 धावा लेस होतील आता मात्र या ठिकाणी कॅल्क्युलेशनमध्ये. 10 बॉल आणि आता गरज आहे 39 धाब्याची. 10 चेंडू आणि 39 धाबा. राकेश पाडेकर वरती करावं लागेल आक्रमण. अविनाश डोलकर आणि प्रतीक कोळी या 2 फलंदाजांना. शेवटचे 10 चेंडू आणि गरज आहे 39 धाब्याची. लेफ्ट हँड राऊंड विकेट बॉल तयार. अकुट टप्प्याचा बॉल थोडासा उचली द्यायचा होता आणि इथे मात्र पंच दर्शवतात यावेळेस मात्र हा डॉट बॉल. या क्षणाला येणारा हा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या आता तुम्ही पाहता या ठिकाणी गणेशपुरी संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल. 8 चेंडू आणि आता 39 धाबा. 8 बॉल 39 धाबा. बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र बॉलला ड्राईव्ह केलाय ऑन साइडमध्ये. आविष्कार चेंडू खाली येतोय आणि या थ्रो चांगला झालाय. इथे मात्र फक्त सिंगल आली आहे. आता समीकरण म्हणले शेवटचे 7 चेंडू आणि आता 38 धाब्याची गरज. नेमकं चुकलं काय गणेशपुरी संघाचं? पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्यानंतर जी घाई केली होती प्रथमेशने स्ट्राईकसाठी, तिथून मात्र या सामन्याला कलाटणी मिळाली. 8 चेंडू आणि आता गरज आहे ते म्हणजे 38 धाब्याची. हे 2 चेंडू निर्णायक असेल या सामन्यामध्ये गणेशपुरी टीमला.
पुन्हा एकदा तुम्ही पाहता या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील डॉट बॉल. प्रेशर आणि दडपण मात्र वाढत चाललंय गणेशपुरी संघावरती. शेवटचे बॉल असतील 7 आणि धावा करायच्या 38. 7 चेंडू आणि 38 धावा. प्रतीक कोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अविनाश टोलकर देखील मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. पण तू कौतुक करावं लागेल राकेश पाडेकरचं. अपील जरूर झाली परंतु इथे मात्र पंचांचा इशारा. नॉट आउट फलंदाज आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. समीकरण बनलं या ठिकाणी. शेवटचे 6 बॉल आणि आता 38 धाब्याची गरज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अभिषेक कडून मात्र 16 धाबा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये राकेश पाडेकरनं 5 धाबा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आविष्कार पाटीलनं तब्बल 4 धाबा खर्च करत 4 विकेट देखील घेतले आणि शेवटच्या षटकामध्ये राकेश पाडेकरनं मात्र फक्त 7 धाबा खर्च केल्या. 6 चेंडू आणि आता 38 धाबा. केतन कडूला पाचारण केलं. हा देखील एक व्यावसायिक क्रिकेटर आहे या टीमचा. चांगला बॅट्समन आणि चांगला गोलंदाज. आता मात्र 6 चेंडूमध्ये 38 धाबा. खूप मोठं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेटमध्ये अशा कोणत्याही गोष्टी अशक्य नाही आहेत. याच वर्षी आपण पाहिला खऱ्या तर पिल्ले कॉलेजच्या मैदानावरती विनोद भगत खऱ्या तर कोंबडभुजे टीमचा गोलंदाज त्याच्यावरती करण पाटीलनं केलेल्या 39 धाबा कोण विसरेल. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला पुन्हा एकदा इतिहास घडवायचा असेल तर मात्र या ठिकाणी धाबा कंप्लीट कराव्या लागतील. करण मडवी हा खेळाडू गावठाण संघाचा. त्याला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. होतं विकेट. पहिलाच बॉल केतनचा तुम्ही पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाचा इशारा तो वाईट बॉल. आपण तर धाव मात्र नक्की मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहताय. गणेशपुरी टीमला कॅल्क्युलेशन आहे या ठिकाणी 6 चेंडू आणि 37 धाब्याची गरज. 6 चेंडू आणि 37 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम देखील राहील. होतं विकेट. पुन्हा एकदा तुम्ही पाहता लाईन कदाचित खराब होती आणि पंच प्रवीण पवार सरांचा इशारा होतोय. इट्स अ वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू फेकले. आता मात्र जरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले अविनाश डोलकरनं तर या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकेल तो म्हणजे गणेशपुरी संघ. ओद विकेट. परत तयार पुढे केतन आणि या पंच मात्र पुन्हा एकदा आमच्याकडे वळालेत. लगातार 3 चेंडू स्क्वेअर. आव्हान तर धाव मात्र मिळाली आहे. प्रत्येक टीममध्ये हा शेवटचा गोलंदाज नेहमीच कमकुवत असतो आणि केतन कडून मात्र ही अपेक्षा नसेल खऱ्या अर्थानं चिंद्रन संघाला. कारण लगातार 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकले त्या गोलंदाजाने. 6 बॉल 35 धाबा करायच्यात. राऊंड विकेट बॉलिंग मार्कमध्ये केतन. इथे मात्र फटका फसला. लिडिंग एज लागली आहे. बॅकवर्ड क्षेत्राकडे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल पकडलाय. फलंदाज बाद अविनाश डोलकर. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता 35 धाब्याची गरज. 5 चेंडू आणि आता 35 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. नवीन फलंदाज अंकित कोळी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. चिंद्रन संघ आणि गणेशपुरी संघ नेऱ्याच्या मैदानावरती मात्र ज्या पद्धतीने पराभव स्वीकारला होता खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय चिंद्रन संघानं त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न. शेवट का होय शेवटच्या क्षणाला मात्र आपली गुणवत्ता आपलं टॅलेंट सिद्ध करणारा हा फटका येतो. हेलिकॉप्टर उडवला होता. लँड झालाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. हा षटकार. 4 चेंडू आणि आता 29 धाब्याची गरज. शेवट मात्र गोड करत असताना मैदानामध्ये प्रतीक अकुट टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करत बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 बॉल आणि आता 29 धाब्याची गरज. मागचा सामनाने हा सामना देखील आपण पाहतो एकतर्फा झाला. कारण मागच्या सामन्यामध्ये देखील खूप मोठ्या फरकानं भातन संघानं मात्र विजय संपादन केला होता. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि यावेळेस मात्र हा झेल पकडला गेलाय. प्रतीक कोळीला देखील इथे परतावा लागेल. वेळ फार महत्त्वाचा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. त्यामुळे आपण प्लीज कोऑपरेट करा. जर्सी परिधान करा. आमच्या आयोजकांकडून दिलेल्या जर्सी आपण परिधान करून मात्र मैदानामध्ये जायचं आहे. राऊंड विकेट. हा शेवटचा बॉल आणि इथे मात्र या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय वर्चस्व गाजवलंय. अजून एक बॉल फेकावा लागेल. 2 चेंडू आणि 29 धाब्याची गरज होती आणि यावेळेस मात्र हा डॉट बॉल
थोडेसे संभ्रमामध्ये पडले मी जेव्हा शेवटचा बॉल म्हटलं पंच देखील. हा सामना मात्र एकतर्फा झाला आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. वाईट बॉल घोषित केलं पंच प्रवीण पवार सरांनी, त्यामुळे 2 धावा मात्र आणखीन कमी होतील. पराभवाचं अंतर कमी केलं. स्ट्रायकिंग एंडला आला आहे फलंदाज तो म्हणजे स्वप्नील डोलकर, त्याला मात्र या इनिंगमध्ये एक चेंडू फेस करायला मिळण्याची संधी मिळाली आहे. नक्कीच मोठा फटका घ्यावा लागेल. गावठण आणि शिरडोन दोन्ही संघ आपण रेडी राहा. शेवटच्या बॉलवरती मात्र हा केतनला मिळाला विकेट. आणखीन एक धक्का बसला आणि पहिलं सत्र इथे समाप्त झालं. आणि या पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहता तो सेकंड सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केला आहे तो म्हणजे चिंद्रन संघानं. वेलप्लेट चिंद्रन बॉईज. आणि एका बाजूने मात्र खूप खूप शुभेच्छा असेल पुढच्या स्पर्धेसाठी आपण गणेशपुरी संघाला देऊया. आणि मी विनंती करतो या ठिकाणी शिरडोन संघ आपण लगेचच मैदानात ताबा घ्या. जो का निर्णय असेल लगेच, वेळ फार महत्त्वाची आहे. आमचे गावठाणचे माटे अंपायर देखील या टीममध्ये आहेत गावठाण संघामध्ये, एक खूप चांगले पंच. तर शुभेच्छा असेल गावठाण आणि शिरडोन संघाला. शिरडोन संघ आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि एका बाजूनं गणेशपुरी आणि चिंद्रन संघ आपण लाईनअप करून एकमेकांना हस्तांतरण करा. हा सामना जरी आपण पराभव तरी तुमच्या पदरी आला गणेशपुरी संघाला, तरी आत्मपरीक्षण करून पुढच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी होईल याकडे आपण लक्ष द्या. तर सामनावीर ठरलाय ज्या खेळाडून मात्र 44 धावा केल्या आणि 1 षटक फेकून 4 विकेट घेणारा आविष्कार पाटील ठरलाय चिंद्रन संघाचा हा खेळाडू. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला आविष्कार यायचा आमच्या मंच.